स्त्रियांनो, हा उपाय एकदा करून बघा. नवऱ्याचे नशीब आणि घराची समृद्धी हे बदलणार आहे. घराची समृद्धी तुमच्या हातात येईल. काळे तीळ, कापूर आणि लवंग या 3 गोष्टींना तुमचे भाग्य बदलेल. विश्वास ठेवा. या तांब्याच्या लोटात टाकलेले हळद, लवंग आणि पाणी हे 3 घटक एकत्रितपणे घरातील त्रिदोष नाश म्हणून काम करतात. ते वाद-विवाद, दुर्भाग्य कमी करून घरात श्रीमंतीला आकर्षित करतात. श्रावण महिना म्हणजे संपूर्ण सृष्टीमध्ये शुभतेचा, पवित्रतेचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा काळ. या काळातील केलेले प्रत्येक व्रत, उपाय, पूजा आणि साधना अनेक पटीने फळ देणारे ठरते. श्रावण महिन्याच्या विशेष महत्त्व असून या काळात प्राकृतिक मन आणि आत्मा यांचे शुद्धीकरण करण्यासाठी विविध धार्मिक क्रिया केल्या जातात. या पार्श्वभूमीवर आपण घेऊन आलो आहोत श्रावण विशेष 30 दिवस 30 दिव्य उपाय या मालिकेचा 11वा भाग. आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत प्रभावशाली, शास्त्रयुक्त आणि श्रद्धावान उपाय, जो फक्त श्रावण महिन्याच्या शुक्रवारी या दिवशी करायचा आहे. विशेष स्त्रियांसाठी हा उपाय आहे, कारण स्त्री हीच घराची लक्ष्मी असते आणि जेव्हा स्त्री श्रद्धेने उपाय करते तेव्हा देवी लक्ष्मी तिच्यावर विशेष प्रसन्न होती. कापूर व तिळाचा शुभ लोटा उपाय कधी करायचा? श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी पहाटे किंवा सूर्योदयाच्या आधी थोड्या वेळातच करावा. सूर्योदयाच्या आधी करावा. सलग शुक्रवार केल्यास विशेष फळ मिळते. सलगता ही या उपायाची ताकद आहे. कोण करेल हा उपाय? गृहिणी स्त्रिया, ज्या आपल्या घरासाठी काहीतरी शुभ करून त्यांची इच्छा असते. नवविवाहित स्त्रिया पतीच्या यशासाठी व घरातील लक्ष्मी स्थिर करण्यासाठी याचा उपाय करावा. अशा स्त्रिया ज्या घरातील वातावरण शुद्ध करायचे, धनप्रवाह वाढवायचा, मुलांचे भवितव्य उज्ज्वल करायचे असे वाटते, एक तांब्याचा लोटा हा केवळ या उपायासाठी वापरावा. शुद्ध पाणी, शक्य असल्यास गंगाजल, 2 चमचे काळे तीळ, 1 लवंग, 1 तुकडा शुद्ध कापूर, कुंकू, अक्षदा, फूल, पूजेसाठी लक्ष्मी देवीचा फोटो किंवा मूर्ती. उपाय कसा करायचा आहे? शुक्रवारच्या दिवशी लवकर उठून आंघोळ करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा, घरातील देवघर स्वच्छ करा, लक्ष्मी देवीसमोर एक दिवा लावा, एक तांब्याचा लोटा घ्या, त्यात शुद्ध पाणी भरा, त्यात काळे तीळ, 1 लवंग आणि कापूर टाका, लोट्याच्या कडेला कुंकू लावा, फूल वाहा. लोटा लक्ष्मी देवी समोर ठेवा आणि मंत्र म्हणा, ओम श्री ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः 11 वेळा. नंतर दोन्ही हात जोडून देवापुढे प्रार्थना करा. घरातील धन अडथळे दूर व्हावेत, पतीच्या कामात प्रगती व्हावी, मुलांच्या वाट्याला यश यावे. संध्याकाळी सूर्यास्तानंतर तो लोटा झाडाजवळ, विशेषतः तुळशी किंवा पिंपळ, विसर्जित करा. या उपायाने दैवी फायदे, घरात धनसंपत्तीचा प्रवाह सुरू होतो, लक्ष्मी स्थिर राहते, पैसा येण्यासाठी नवीन मार्ग खुला होतो, अचानक संधी मिळतात, घरातील वाद भांडणे, नकारात्मक ऊर्जा नष्ट होती, पतीचे व्यवसाय नोकरीमध्ये प्रगती होती, यश, नवा पैसा मिळतो, मुलाच्या बुद्धीत वाढ होते, एकाग्रता वाढते, अभ्यासात मन लागते, कर्जमुक्तीचा मार्ग सापडतो, अडकलेले पैसे मिळतात, घरात सुख, समाधान आणि एकत्रितता वाढते, प्रेमभाव वाढतो, देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि दीर्घकाळ तुमच्या घरी स्थिर होते. आध्यात्मिक, वैज्ञानिक व वास्तुशास्त्रीय दृष्टिकोन, सकारात्मक ऊर्जा खेचून घेणारा धातू तांबा, काळे तीळ दुष्ट शक्तीचा नाश करणारे आहे, कापूर शुद्धतेचे प्रतीक, नकारात्मक ऊर्जा नष्ट करते,
लवंग आभाळातून प्रसन्नता खेचण्याचे केंद्र आहे. शुद्ध पाणी सर्व घटकांना जोडणारे माध्यम आहे. या सगळ्यांचा संयोग म्हणजे ऊर्जा स्फोट होतो आणि घरातील दैव वातावरण निर्माण होते. महत्त्वाचे म्हणजे उपाय करताना मन एकाग्रता ठेवा. कोणतीही शंका, घाई, उत्सुकता नको. पूर्ण श्रद्धा आवश्यक असावे. उपाय दर शुक्रवारी करायचाच आहे, तो विसरायचा नाही. शक्य असल्यास संपूर्ण उपाय करताना देवीच्या स्तोत्राचे जप केला तर आणखी चांगले राहते. लक्ष्मी देवी फक्त सोने, चांदी, नोटा यामध्ये नसते. ती त्या स्त्रियांमध्ये असते जिला घर जपायचे असते. ती त्या भावना असतात जी घरासाठी प्रत्येक शुक्रवारी अशी एक कृती करते की ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे भाग्यरेषा उजळते. हा उपाय फक्त उपाय नाही, ही एक श्रद्धेची चैतन्य कथा आहे. जो कोणी हा उपाय करतो त्याचे आयुष्य धन, यश, समाधान आणि आनंदाने भरून जाते. या शुक्रवारपासून सुरुवात करा. तुमच्या हातात आहे. तुमच्या श्रद्धेच्या लोट्यात देवी लक्ष्मीला स्थान द्या आणि बघा तुमच्या घरात कसे येते धन, संपत्ती, समृद्धी. हे सर्व तुम्ही बघायचे आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.